आक्षेप असा नोंदवला की हनुमंत पवारांची भाषा उद्दामपणाची होती, उर्मटपणाची होती. परंतु औरंग्याची औलाद हा पहिला उर्मट शब्द हा भाजप प्रवक्त्याकडून आला. जेव्हा औरंग्याची औलाद असं म्हटलं जातं त्यावेळेला अरे म्हणता कारे येते आणि पेरालती उगवते या न्यायाने त्याला रिॲक्शन येणं हनुमंत पवारांकडून फार स्वाभाविक होतं. पण जेव्हा एक शाब्दिक म्हणजे मुद्दे चालू आहेत तेव्हा मुद्द्यावरून गुद्द्यावर येणं हा भाजपाचा वैचारिक पराभव आहे. आणि मला असं वाटतं की जी नवी भाजपा मी म्हटलं की ही फडणवीसांची नवीन भाजपा आहे. या नवीन भाजपामध्ये फडणवीसांनी काय पद्धतीचे गुंड पोचलेले आहेत. मला असं वाटतं की तुषार दामगुडेंना आता मोठं पद मिळायला हरकत नाही, कारण फडणवीसांना अपेक्षित असणाऱ्या नव्या भाजपातले पद मिळवण्यासाठीचे सगळे निकष आता दामगुडेंनी पूर्ण केलेले आहेत. पण या निमित्ताने संसदीय लोकशाही व्यवस्था पुन्हा एकदा हाताळायला आणि गृहमंत्री म्हणून कामकाज बघायला